ज्योतिबाच्या चरणी नतमस्तक झालो आणि ठरवलं आता प्रवास करायचा त्या ठिकाणी जिथं मनाला शांती देणारं हे पवित्र ठिकाण आणि चारी बाजूने घेरलेला हा डोंगर हे आहे मार्लेश्वर. आणि तुम्हाला माहित आहे का करतात नाग या गुफेत राहून या स्वयंभू पिंडीची आणि मंदिराची रक्षा? प्राचीन काळी लोक या डोंगरात आशीर्वाद मिळवण्यासाठी घनदाट जंगलातून डोंगरदरी चढून मैल चालत येत असत, कारण स्वयं भगवान शंकर महादेव इथे वास करतात. आणि तुम्हाला हे येथील वातावरण बघूनच समजून जाईल. आज हे येथे नाग आणि साप दिसतात, पण ते कोणालाही दंश करत नाहीत, आणि ते दिसलेच तर तो शंकर भगवानांचा आशीर्वादच म्हणायचा. ह्याच मंदिराच्या बाजूला आहे एक भला मोठा धबधबा धारेश्वर, आणि येथील पावसाळी दृश्य तर आणि हे सर्व येथील रूप बघूनच वाटतं की स्वतः प्रकृतीच महादेवांना नमन करते. आम्ही या ठिकाणी जाण्यासाठी चांगभलं म्हणून सुरुवात केली. सकाळची वेळ, आंबा घाटात धुक्याने बहरलेला रोड, अचानक धुक्यातून समोर आलेले ते गवे आणि तो आंबा घाटातील उगवता सूर्य. ज्योतिबानी कोल्हापूर पासून 70 ते 80 किलोमीटर अंतरावर असणारं हे घनदाट सह्याद्रीतल्या डोंगरातील गुफेत वसलेलं हे मंदिर 500हून अधिक पायऱ्या चढल्यानंतर प्रत्येक पाऊल सार्थ वाटतं. ज्योतिबा किंवा कोल्हापूर करून रत्नागिरीकडे उतरत असाल तर एकदा नक्की भेट द्यावं असं हे ठिकाण.